बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाज सुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित फुले चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय। पण चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय। कारण महात्मा फुलेंच्या वंशजांसह ब्राह्मण महासंघाने देखील चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय। नेमका वाद काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। आता फुले चित्रपटावरून वाद, मारहाणीच्या दृश्यांवरून हाणामारी, फुलेंच्या वंशजांसह दवेंचीही नाराजी, भुजबळांकडून मात्र चित्रपटाची स्तुती। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित फुले चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे। 11 एप्रिलला महात्मा फुलेंच्या जयंती दिनी हा चित्रपट रिलीज होणार आहे। या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला, पण यात दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवरून आक्षेप घेतला जातोय। महात्मा फुलेंचे वंशज प्रशांत फुले यांनी चित्रपटातील मारहाणीच्या दृश्यांवर नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवलाय। दाखवण्यात आले की महात्मा ज्योतिराव फुलेंना ब्राह्मण समाजातील लोकांनी मारहाण केली आणि मुळात म्हणजे काय तर आता जो वाद निर्माण झालाय की ब्राह्मण आणि महात्मा फुले म्हणजे जे सांगण्यात आले की महात्मा फुले हे ब्राह्मणांचे विरोधक होते, असं म्हणजे हे सांगणं म्हणजे मुळात चुकीचं आहे। ब्राह्मण समाजातील एक काही असे घटक होते, काही असा एक वर्ग होता जो शूद्र आणि शूद्र वर्गाला त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा, त्या वर्गावर होता। ब्राह्मण मित्रांच्या लग्नातील मारहाणीच्या दृश्यावर ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतलाय। चित्रपटात जे दाखवलं गेलं असा कुठलाही प्रकार त्यावेळी लग्नात घडलेला नव्हता असा दावा महासंघानं केलाय। अशा दृश्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते असा आक्षेप ब्राह्मण महासंघानं घेतलाय। टीझरमध्ये एक शॉट आहे की एक मुंज जाणव झालेला मुलगा तो दगड मारतोय सावित्रीबाईंना आणि माकी किंवा शेण तसं काही वस्तू सुद्धा त्यांच्यावर फेकताना दाखवलंय। हे शॉट चित्रपटात असावे का तर नक्की असावे, कारण तत्कालीन काळात काही पापं घडलीत ना, पातकं नक्की घडलीत, चुका नक्की घडलेल्या दाखवायला पाहिजे। पण नेमकं तेच घडले का, तेवढंच घडलं का, तर अजिबात नाही घडलं। महात्माजींच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांना मदत करणारे सुद्धा शेकडो ब्राह्मण लोक होते, शेकडो बहुजन समाज, मराठा समाजातली काही लोक असतील। जर सगळेच समाज विरोधात असते तर जे त्यांच्याकडनं कार्य घडलं कदाचित घडलं असतं का नाही असंही आपण विचारलं पाहिजे। दुसरीकडे छगन भुजबळांसह आरपीआयनं मात्र चित्रपटातील दृश्यांना समर्थन देत सत्यता दाखवण्याचा दावा केलाय। बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार आत्ताच मिळालेला आहे, त्यामुळे आता कुठे बहुजन समाजाच्या माध्यमातून सत्य बाहेर येत आहे, त्यामुळेच मनुवाद्यांच्या पोटात दुखत आहे असं आम्हाला स्पष्टपणे जाणवत आहे। आनंदवींना प्रश्न आहे माझा, तुम्हाला खरंच सगळं सर्वसमावेशक पाहिजे असेल तर असमानतेचं प्रतीक मनुस्मृती जाळून दाखवा। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे थोर समाजसेवक होते। फुले चित्रपटातून त्यांचीच कहाणी समोर येणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जाती निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली। त्याची ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे। विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे। पण चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच काही दृश्यांवरून वाद सुरू झाल्यानं यापुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।